सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. अतिशय आनंदाचा क्षण आहे हा, कारण आपण आपल्या सर्वांचे गुरु आहेत वेनरेबल संरक्षितजी, उर्गेन संरक्षितजी यांचा आपण जो व्हॉट इज ऑर्डर किंवा संघ काय आहे याच्यावर आपण अभ्यास करतो आहे. आणि इथं सर्व उपस्थित धम्मबांधवांचं जे ऑर्डर मेंबर्स आहेत, धम्मचारी आहेत, सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो की आपण इतक्या वर्षांची प्रॅक्टिस करून देखील ही जी बेसिक शिकवण जी आहे ती आपण ग्रहण करण्यासाठी आलेला आहात. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण प्रत्येक गोष्ट आपण नव्याने त्या एकच गोष्टीकडे आपण वेगळ्या पद्धतीने आपण पाहू शकतो. धम्माचा आपण एक विशिष्ट भाग जरी घेतला तरी त्या भागाकडे पाहणं हे आपल्याला वेगळा एक अँगल आपल्याला मिळू शकतो, किंवा त्यातले ॲस्पेक्ट जे आहेत, जसं आपण म्हणतो की हिरा आहे तर हिऱ्याचे वेगवेगळे पैलू असतात, त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा आहे, कोणत्या अँगलने आपण पाहतो आणि त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला कसं मिळतं, तर हे शिकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण लाईफमध्ये आपण वेगवेगळे अनुभव घेतलेले आहेत, ह्या धम्माभ्यास केलेला आहे, आपण धम्माचरण करतो आहे. आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण हे सतत आचरण करत असतो त्यावेळेस आपल्यामध्ये एक विशिष्ट शक्ती निर्माण झालेली असते. आपल्या सर्वांना ही गोष्ट माहिती आहे, कारण ही जी शक्ती आहे ती आपण दसशील पालन करतो आहे. आणि दसशील पालन केल्यामुळे आपल्यामध्ये जे नवचैतन्य निर्माण झालेलं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण दसशिलांबरोबर आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रतिज्ञाबद्ध झालेलो आहोत ते म्हणजे त्रिशरण पंचशील आपण घेतलेलं आहे, त्रिशरण दसशील घेतलेलं आहे. त्रिशरण किंवा ज्याला आपण ज्वेल्स म्हणतो, ही आपल्या दृष्टीने आपल्या जीवनामध्ये अत्यंत परिवर्तनवादी जी गोष्ट आहे ती म्हणजे त्रिशरण. आणि म्हणूनसाठी त्रिशरणाला ज्यावेळेस आपण काया वाचे मने करून ज्यावेळेस आपण शरण जातो त्यावेळेस आपल्यामध्ये एक आमूलाग्र बदल झालेला असतो. आणि हा बदल आपल्याला एक विशिष्ट दृष्टी प्राप्त करून देत असतो. त्याचबरोबर आपल्याला एक विशिष्ट शक्ती देखील मिळत असते. कारण ज्यावेळेस आपण शिलाचरण करतो त्यावेळेस आपल्यामध्ये एक वेगळी शक्ती निर्माण होते. तुम्हाला मान्य आहे ही सगळी गोष्ट? ही शक्ती आहे, कारण बाबासाहेबांनी एक गोष्ट सांगितलेली की फक्त ज्ञानवंत होऊन उपयोग नाही आहे, तर त्याचबरोबर शिलाचरण देखील महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला शिलाचरण आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस वेगळा कॉन्फिडन्स आपल्याला येत असतो, एक वेगळी उमेद आपल्यामध्ये निर्माण होते, वेगळा आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो, एक वेगळी दृष्टी आपल्याला प्राप्त होती. आणि हीच गोष्ट आपण पाहत आहोत की ज्या ऑर्डर ज्याला आपण म्हणतो त्या ऑर्डरमध्ये नेमकं काय होतं ते आपण गोष्ट आपण बारकाईने पाहत असतो. तर आपण पाहतो की ऐतिहासिक ज्या गोष्टी आहेत, ज्याला भगवान बुद्धांच्या कालापासून ज्यावेळेस आपण पाहतो की वेगवेगळ्या पद्धतीने आपण बौद्ध धर्म पाहत असतो, किंवा जो संघ आहे, संघ काय आहे हे आपण पाहत असतो. आणि त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत मागे आपण. तर त्याच्यापैकी एक गोष्ट पाहत असलो की बौद्ध जी परंपरा आहे तर ही एक परंपरा आहे ज्याला लिनिएज म्हणतो किंवा ज्याला वारसा म्हणतो आपण. तर हा जो वारसा आहे तो ऐतिहासिक वारसा आपल्याला मिळालेला आहे. जसं आपण पाहतो की शाक्यमुनी जे आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे की शाक्यमुनी बुद्धांपासून हा बौद्ध धर्म सुरू झाला आपण असं मानतो, बरोबर आहे. आणि हा वारसा सतत त्यांचे शिष्य, त्यांच्या शिष्यांचे शिष्य, त्यांच्या शिष्यांचे शिष्य, ती जी परंपरा आहे ती चालत आजपर्यंत आपल्याकडं बनतेकडून आपल्याकडे देखील आलेले आहेत. आणि आपण हीच परंपरा चालू ठेवून आपण जे आपल्या संघामध्ये जे नवीन येणारे जे धम्मसहाय्यक आहेत, धम्ममित्र आहेत, धम्मचारी जे होणारे आहेत त्यांच्याकडं हा वारसा आपण देणार आहोत. त्यामुळं आपण एक अत्यंत महत्त्वाचा गोल्डन थ्रेड आहोत की हा जो वारसा आहे तो आपल्याला पुढे नेत आहोत आपण. पण हा वारसा फक्त आपण बौद्धिक ठेवा म्हणूनसाठी पाहत नाही आहे त्याच्यामध्ये, तर आपण आचरणशील धम्मचारी आहोत. आणि ही गोष्ट इथं अत्यंत महत्त्वाची आहे की आचरणातून आपण हा जो बौद्ध धर्म आहे हा आपण इतरांपर्यंत आपण पोहोचवत आहोत. आणि ही ह्याची जी प्रमुख जी भूमिका आहे ती आहे बुद्ध, धम्म आणि संघ ह्याला आपण सर्वार्थाने आपण एकरूप झालेलं शरणगमन केलेलं आहे. ज्यावेळेस आपण शरणगमन करतो त्यावेळेस आपण पाहतो की ज्यावेळेस आपण भंते संरक्षकांकडे पाहतो त्यावेळेस त्यांच्याकडं दोन गोष्टी होत्या. ज्यावेळेस त्यांना ज्यावेळेस दीक्षा घ्यायची होती, बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची होती, तर एक पाहतो की जे बुद्धिस्ट सोसायटी आहे त्याचा एक मॉडेल त्यांच्यासमोर होता. आणि त्याच्यामध्ये काय होतं की वेगवेगळ्या बौद्ध धर्माचे लोक यायचे आणि तो प्लॅटफॉर्म होता की जेणेकरून ते एकमेकांना शेअर करत होते, असं एक मॉडेल होतं. दुसरं मॉडेल असं होतं की जो इंग्लिश संघाची जी ट्रस्ट होती त्या ज्या ट्रस्ट होती तर त्याच्यामध्ये काय होतं की पूर्णपणे ते मोनॅस्टिक किंवा ज्याला आपण म्हणतो की ज्याला विहारवासीय असं जे आचरण होतं अशातला तो संघ होता. आणि असे दोन पर्याय त्यांच्यासमोर होते
पण भंतेंनी म्हणजे ज्यावेळेस मी भंते म्हणतो तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले जे आदरणीय भंते संघरक्षक जे आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतो आहे. तर ह्या दोघांनाही भंतेंनी त्यावेळेस नाही म्हटलं होतं की अशा कोणत्याही मॉडेलमध्ये मला पडायचं नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये एक विशिष्ट डिफरन्स होता जो मी सुरुवातीलाच आपणासमोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो डिफरन्स आहे किंवा तो जो फरक आहे त्याच्यामध्ये जो थोडासा असा महत्त्वाचा पूर्ण भाग आहे की ज्याच्यामुळं भंतेंनी जो मार्ग निवडलेला आहे जो आपल्यापर्यंत आलेला आहे आणि हे जे दोन मॉडेल आहेत ह्याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा जो फरक आहे तो आहे कमिटमेंट, ज्याला आपण म्हणतो शरणगमन. तर ही कमिटमेंट आहे किंवा ज्याच्याबद्दलची आपली बांधिलकी आहे गमनाप्रती, हा अत्यंत महत्त्वाचा मूलभूत फरक होता की भंतेंना ही बांधिलकी अभिप्रेत होती आणि फक्त अशी कोणतीही संघटना किंवा ऑर्गनायझेशन अपेक्षित नव्हती की जेणेकरून त्याला सबस्क्राईब करणं किंवा त्याच्यामध्ये पैसे भरून त्याचा सदस्य होणं. अशी भंतेंना कोणताही मॉडेल अपेक्षित नव्हता. आणि ज्यावेळेस हे भंतेंच्या लक्षात आलं होतं की बौद्ध धर्म हा एक विशिष्ट बदल घडणारे आहे, माणसामध्ये एक विशिष्ट बदल घडवून आणतो, त्यावेळेस भंतेंनी एक गोष्ट लक्षात आली होती की त्रिशरण अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर कमिटमेंट आहे, जी बांधिलकी आहे ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 10 जे शीलं आहेत, दशशील ज्याला आपण म्हणतो, जे आपण सर्वांनी ग्रहण केलेले आहेत, ते अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण ह्याच गोष्टी आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणतात. आणि म्हणूनसाठी भंतेंनी हा जो मार्ग आहे हा निवडलेला आहे, जो आपल्यापर्यंत आत्तापर्यंत आपण सगळ्यांनी तो प्रॅक्टिस करतो आहे, आपण ग्रहण करतो आहे. आणि मग आपण पुढे जाऊन बघतो की हे एक बुद्धिस्ट हा जो संघ आहे हा परिपूर्ण अर्थाने आपण ह्याला संघ म्हणून पाहतो. म्हणजे एक विशिष्ट भाग केलेला आहे, दुसरा भाग केलेला आहे असं आपण पाहत नाही आहे. तर बुद्धांची जी शिक्षा आहे ती आपण सर्वजण इथं सर्व अर्थाने आपण समजून घेण्याचा आणि आचरण करण्याचा आपण सर्वजण इथं प्रयत्न करतो आहे. म्हणूनसाठी सर्वार्थाने आपण हा जो संघ आहे या संघाकडे आपण अशा पद्धतीने आपण बघतो. हा एक बघण्याचा एक ॲस्पेक्ट आहे, ही एक बघण्याचं आपण अशा पद्धतीने देखील आपण संघाकडे बघू शकतो. पुढे जाऊन आपण असं बघतो की कलेक्टिव्ह थिंकिंग आहे की आता हे सर्व धम्मचारी आहेत आणि धम्मचारी सर्वजण मिळून जे विचार करतात तर तो विचार करणं म्हणजे संघ आहे का, म्हणजे ऑर्डर आहे का? तर भंते याबद्दल स्पष्टपणे नाही म्हणतात. ही एक धोक्याची सूचना आहे. आपण कसं पाहतो आपल्या संघाकडं, तर भंते जर नाही म्हणतात तर त्याच्यावर आपण पूर्णपणे अभ्यास करूया त्याच गोष्टीकडं. कारण भंते म्हणतात की संघाची जेव्हा स्थापना केली त्यावेळेस सरळ किंवा इनडायरेक्ट पद्धतीने मी संघाची स्थापना केलेली आहे, बरोबर आहे, हे सर्वजण आपण मान्य करतात. परंतु माझे जे संघ सदस्य आहेत, माझे जे डिसायपल्स आहेत, जे धम्मचारी आहेत, जे धम्मचारिणी आहेत, त्याच्यामध्ये काय होतं की हे प्रॅक्टिस करतायत, ते आचरण करतायत आणि पुढं जात आहेत. मग त्यांचे जे डिसायपल्स आहेत, त्यांचे जे शिष्य आहेत, ते पण प्रॅक्टिस करतायत, जो मी धम्म समजावून सांगितलेलं आहे त्याचं ते आचरण करतायत. आणि त्यांच्या पुढची जी पिढी आहेत, त्यांचे जे पुढचे जे संघ सदस्य आहेत त्यांना ते धम्म समजावून सांगतायत, ते देखील आचरण करतायत. म्हणजे एक डिसायपलपासून दुसरा डिसायपल, एक शिष्यापासून दुसरा शिष्य, दुसऱ्या शिष्यापासून तिसरा शिष्य, अशा प्रकारे ही परंपरा चालू झालेली आहे. आणि भंतेंनी ह्याच परंपरेवर भंते जोर देत आहेत आणि हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट पाहतो की याच्यामध्ये जे आपलं रिलेशनशिप आहे, आपला जो संबंध आहे, तो आपला संबंध डायरेक्टली भंते संघरक्षकांबरोबर आहे, बरोबर आहे. पण त्याचबरोबर काही कालावधीनंतर आपण गेल्या अभ्यासक्रमामध्ये पाहिलं की प्रिसेप्टर जे आहेत ते आपल्यामध्ये त्यांचा एक दुवा आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे. कारण प्रत्येक वेळेस भंते संघर्षची इतक्या लांबून आपल्याकडे प्रत्येक वेळेस येणं शक्य नव्हतं किंवा सगळं जगभर देखील एक विशिष्ट मर्यादेमुळं प्रत्येकाकडे जाणं शक्य नव्हतं. आणि मग हे प्रिसेप्टर जे आहेत ते आपल्याला दीक्षा देतात, बरोबर आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले प्रायव्हेट प्रिसेप्टर पण आहेत आणि पब्लिक प्रिसेप्टर पण आहेत. मग हा जो आपला त्यांच्याशी जो असणारा जे नातं आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे असं भंते म्हणत आहेत, खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि आपल्या सर्वांना याची जाणीव आहे की आपण ज्यावेळेस आता जर माझे प्रिसेप्टर पाहिलं तर माझे प्रिसेप्टर कोण कोण होते, तेव्हा पहिल्यांदा आमच्या वेळेस दीक्षा झाली. आपल्या सर्वांना माहिती आहे की माझे पब्लिक प्रिसेप्टरमध्ये
सुभूती होते, सुवज्र होते, कमलशिलजी होते. हे त्यावेळेस 3 जण भारतामध्ये आले होते आणि त्यांनी आम्हाला दीक्षा दिली होती. मोठा आमचा ताफा होता, म्हणतो 22-23 जण आम्ही सगळे धम्मचारी होतो. भाज्याला आमची दीक्षा झाली होती. तर त्यांचे जे संबंध आहेत ते आजपर्यंत आम्ही तसेच टिकवून ठेवलेले आहेत. कारण ते एक ज्याला आपण म्हणतो की हृदयातून तो एक हृदयातून दुसऱ्या हृदयांमध्ये जे ठेवलेले आहे, जे आपल्याला ट्रान्सफॉर्म केलेलं आहे, ते कायम सदोदित आपण ठेवतो. त्यांच्याबद्दल ज्यावेळेस आपण आठवण येते त्यावेळेस त्या ज्या काय भावना आहेत त्या आज पण माझ्याशी तितक्याच ताज्यातवान्या आहेत. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण मी त्यांच्याकडे ज्यावेळेस मी त्यांचा विचार करतो किंवा ज्यावेळेस मी त्यांच्याकडे पाहण्याचा प्रयत्न करतो तर मी त्यांच्यामध्ये मी बनतेंना पाहत असतो. तर ही म्हणजे मी ज्या दृष्टीने पाहतोय हे देखील मी तुम्हाला सांगतोय. आणि हे तुम्हाला फक्त सांगण्यासाठीच नव्हे तर मला हृदयापासून तसं प्रामाणिकपणे वाटतं. कारण त्यांच्यापासून ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्यात, प्रॅक्टिस करायला मिळालेल्या आहेत. आणि हा खूप मोठा जो ठेवा आहे तो या प्रिसेप्टरपासून आमच्याकडे देखील माझ्यापर्यंत देखील आलेला आहे. तर आपल्यामध्ये पण बरेच जणांना प्रिसेप्टर आहेत, पब्लिक प्रिसेप्टर आहेत, प्रायव्हेट प्रिसेप्टर आहेत. आणि आपला देखील त्यांच्याशी संबंध आहे किंवा ज्यावेळेस आपल्याला त्यांची आठवण होते त्यावेळेस आपण ज्यावेळेस दीक्षा घेतलेली आहे त्यावेळेस ज्या तुम्ही कल्पना करा की त्यावेळेसमध्ये तुम्ही जा आणि तुमच्या प्रिसेप्टरचे संबंध कसे आहेत, त्या ज्या भावना आहेत त्या किती आल्हाददायक आहेत, त्या किती अपलिफ्टिंग आहेत. ती इमिजिएटली तुमची कॉन्शियसनेस अपलिफ्ट होते की नाही, पहा तुम्ही विचार करून बघा. तर ही जी अवेअरनेस आहे, ही जी ऊर्जा आहे, ही अपलिफ्टमेंट होणं ही देखील खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण त्या ऊर्जेवरच आपण आजपर्यंत जगत आलेलो आहोत. लक्षात येते. त्यामुळं ही एक महत्त्वाचा हा ठेवा आपल्याकडे दिलेला आहे. आणि म्हणूनसाठी आपली सर्वांची एक ड्युटी आहे किंवा आपल्या सर्वांचं एक कर्तव्य आहे. ते कर्तव्य म्हणजे की आपण प्रॅक्टिस करणं. आणि म्हणूनसाठी आपण भंतेंशी ज्यावेळेस आपण कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस जे इतर जे आपले प्रिसेप्टर आहेत त्यांना देखील आपण कनेक्ट होतो. तर हा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळं भंते आणि प्रिसेप्टर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हा जो संघ आहे हा आपण सदोदित एका माध्यमातून एका शिष्यांकडून दुसऱ्या शिष्यांकडे, दुसऱ्या शिष्यांकडून तिसऱ्या शिष्यांकडे आपण पुढे नेत आहोत. म्हणूनसाठी ही गोष्ट महत्त्वाची आहे की फक्त विशिष्ट ऑर्डर मेंबर्सच काय विचार करतात आणि तिथून पुढं काय होतं आहे इथपर्यंत मर्यादित न राहता भंते या म्हणजे विशाल असं दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतात की तुम्ही ज्यावेळेस ऑर्डरकडे बघता त्यावेळेस भंतेंपासून सुरुवात करून आपण जे प्रिसेप्टर आहेत, प्रिसेप्टरपासून पूर्ण जो संघ आहे याकडे देखील आपण पाहिलं पाहिजे. म्हणजेच ह्याचा अर्थ काय झालं थोडक्या शब्दामध्ये की जी आपल्याला प्युअर शिकवण जी मिळालेली आहे, जो धम्म भंतेंकडून जो आपण शिकलेला आहे त्याला कुठेही गालबोट लागता कामा नये. ही एक आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनसाठी ही ड्युटी म्हणून पाहिलेलं आहे की ज्या आपल्याला दसशील दिलेले आहेत तर दसशील जसं तसं आपल्याला पालन करायचं आहे. जे आपले 3 शरण आहेत ते आपल्याला बुद्ध, धम्म आणि संघच आपलं अंतिम शरणस्थान आहे हे आपल्या लक्षात आले पाहिजे. ही बेसिक टीचिंग आहे. लक्षात आलं. तर ह्याच्यावर पूर्ण एम्फसिस केलेला आहे. तुमच्या म्हणजे शिकवणुकीमध्ये कुठेही इम्प्युरिटी येता कामा नाही. तर हे याच्यामधून एक महत्त्वाची गोष्ट आहे. मग आपण पुढे जाऊन पाहतो की ज्याला आपण फेथ म्हणतो, एखाद्यावर आपण श्रद्धा असणं किंवा विश्वास असणं हा एक भाग आहे. तर जे त्यांचे शिष्य आहेत, भंतेचे शिष्य आहेत, तर त्याच्यावर त्यांच्या दृष्टिकोनातून किंवा आपण ज्यावेळेस आपण ही शिक्षा आपण ग्रहण करतो, ज्यावेळेस आपण ही शिकवण ग्रहण करतो त्यावेळेस आपण त्यांच्यावर अशी ट्रस्ट किंवा जी श्रद्धा आहे ती आपण करू शकतो का? किंवा जे इतर जे शिक्षक आहेत म्हणजे संघापेक्षा वेगळे, जे संघ सदस्य नाहीत, असे वेगवेगळे टीचर्स आहेत, तर अशांवर देखील आपली जी श्रद्धा आहे ती असावी का? तर ह्याच्यावर खूप आणखी आपण खोलात जाऊया आणि ते बघूया. तर असं आहे की वेगवेगळे जे टीचर्स आहेत, वेगवेगळे जे गुरु आहेत ह्याच परंपरेमधले किंवा आपल्या संघाव्यतिरिक्त त्यांच्या वेगवेगळ्या टीचिंग्ज आहेत, वेगवेगळी त्यांची शिकवण आहे. आणि भंतेंची शिकवण आणि इतर वेगवेगळे जे गुरुजी आहेत जे आपल्या संघाशी संबंधित नाही, तर ह्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे आणि शिकवण पूर्णपणे वेगळी आहे. तर एकाच वेळेस दोन्ही शिकवण तुम्ही ग्रहण करू शकत नाही, ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये मी आणखी पुढे येणार आहे, त्याचं कारण पण तुम्हाला समजून सांगेल. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की जी खोली आहे, त्या विषयाची जी खोली आहे ती आपण
जाणवू शकत नाही. जर आपण अशा वेगवेगळ्या टीचिंग्स, वेगवेगळ्या शिकवणी जर आपण एकत्र करायला सुरुवात केली, मी हे पण मान्य करतो, मी ह्यांची पण शिकवण मी मान्य करतो, मी त्यांची पण शिकवण मान्य करतो, तर त्याच्यामुळं जी आपल्याला धम्माबद्दलची जी खोली आहे ती खोली आपण निर्माण करू शकत नाही. आपलं जे ज्ञान आहे ते वरवरचं होईल, उतळ होईल, किंबहुना आपण भटकू देखील शकतो. ओके, तर हा एक महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहे. आणि म्हणूनसाठी ज्यावेळेस आपण बौद्ध शिक्षक ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांच्याकडून आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे बांधिलकी. 3 जे शरण आहेत आपले, यांच्याबद्दलची बांधिलकी हा पहिला निकष आहे. ती आहे का? जर ती बांधिलकी आहे तर त्याबद्दल आपण लॉयल असलं पाहिजे, त्याबद्दल आपण प्रतिज्ञाबद्ध असलं पाहिजे. आणि की जी ट्रॅडिशनली आहे ती ही बौद्ध परंपरेमधून ही जी पद्धत आहे ती आपल्यापर्यंत पोचलेली आहे. म्हणूनसाठी ज्यावेळेस आपण एखाद्या विशिष्ट शिकवणीवर आपण लक्ष देतो, लक्ष एकाग्र करत असतो, त्यावेळेस आपण खोलवर जात असतो, परंतु तो मार्ग अधिक अरुंद होत असतो. कारण ज्यावेळेस आपण डेप्थमध्ये जाऊन जर आपल्याला काही जर हासिल करायचं असेल, जर आपल्याला मिळवायचं असेल, तर आपला जो मार्ग आहे तो आपल्याला सुस्पष्ट असला पाहिजे, आपण फोकस असलं पाहिजे त्या मार्गावर. आणि म्हणूनसाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे की आपण इकडं तिकड्या सैरभैर न फिरता बिलकुल म्हणजे ज्याला आपण म्हणतो सरळ सरळ हा जो मार्ग आहे तो आपल्याला बनते संरक्षितांनी आपल्याला दिलेला आहे. त्यामुळं मी त्यांचे मनपूर्वक पुन्हा आभार मानतो की आपल्याला इतक्या मेहनतीने त्यांनी इतकी मेहनत केली आयुष्यभर, त्यातून त्यांनी आपल्याला ही एकदम क्लिअर कट आपल्याला शिकवण दिलेली आहे. फापट पसारा कोणत्याही आपल्याकडे दिलेला नाही आहे. तर जी गरजेची आहे आणि जी आपल्याला प्रबुद्ध बनण्याच्या अवस्थेपर्यंत नेऊ शकते ती शिकवण आपल्याला बनते संरक्षितजींनी दिलेली आहे. आपण पुढं पाहतो की मी आपल्याला सांगितलंच की वेगवेगळ्या ज्या टीचिंग्ज आहेत, वेगवेगळ्या ज्या परंपरा आहेत, ज्या शिकवणी आहेत, त्याचा एकसाथ आपण आपली जी प्रॅक्टिसेस आहेत त्याच्याबरोबर आपण समन्वय साधू शकत नाही. तर ही गोष्ट आपल्याला प्रामुख्याने लक्षात द्यायचं आहे. कारण आपल्याला एक पर्टिक्युलर जी टीचिंग आहे ती महत्त्वाची आहे, जी एक विशिष्ट पद्धती आहेत, विशिष्ट फ्रेमवर्क आहेत, जो विशिष्ट ढाचा आहे, त्या ढाच्याच्या बाहेर आपल्याला जायचं नाही आहे. कारण जे आपल्याला बौद्ध धर्म जे बनतेने सांगितलेलं आहे तो सूत्रबद्ध पद्धतीनेच आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळं अधिकचं आपल्याला काही वेगळं करण्याची काहीही गरज नाही. सुटसुटीत सांगितलेलं आहे, आपल्याला समजेल अशी शिकवण दिलेली आहे आणि ती पूर्णपणे प्युअर अशी बौद्ध धर्मयाची आपल्याला शिकवण आपल्याला बनतेने दिलेली आहे. तर त्यामुळं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आणि हे ज्यावेळेस आपण करू त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने त्या गुरुजींप्रती आपण ज्या गुरुजींना अभिप्रेत असणारा आपला जो प्रवास आहे, जो प्रोग्रेस आहे, जो आपला विकास आहे बौद्ध धर्मीय म्हणूनसाठी, एक धम्मचारी म्हणूनसाठी, एक धर्म बांधव म्हणूनसाठी, एक संघ सदस्य म्हणून जो विकास झाला पाहिजे तो तिथं अभिप्रेत आहे. जर तो विकास साधत नसेल तर आपण ह्या बाबीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे की आपण इतरही काही गोष्टी आपण करतोय का सायमल्टेनियसली, याचबरोबर आपण दुसऱ्या गोष्टी आपण पूरक आपल्याला वाटतात परंतु आपण स्वतःची फसगत करून घेतोय का. तर हा इथे एक खूप मोठा आपल्याला पॉईंट मिळालेला आहे किंवा आपल्याला विचार करण्यासाठी एक जागा मिळालेली आहे की ज्याच्यावर आपण सगळ्यांनी कॉन्टेम्प्लेट करणं, विचार करणं अत्यंत गरजेचं आहे, चिंतन करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनसाठी आपल्या गुरुजींवर आपली श्रद्धा असणं, त्यांच्यावर फेथ असणं, त्यांच्यावर विश्वास असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण जर गुरुजींवर जर फेथ नसेल, श्रद्धा नसेल तर आपण कोणतीही गोष्ट ग्रहण करू शकत नाही. बरोबर आहे. कारण आपल्या मनामध्ये एक शंका कुशंका असू शकतात आणि ज्यावेळेस आपल्या मनामध्ये शंका कुशंका जर असू शकतील गुरुजींच्या प्रती तर आपण गुरुजींनी काही गोष्ट शिकवलेली किती महत्त्वपूर्ण असेल तर आपण त्या ग्रहण करता आपल्याला येणार नाहीत. आणि ही गोष्ट आपल्याला विचार करण्यासारखी आहे. आपण पुढे जाऊया. बनतेंच्या जीवनामध्ये अनेक गुरु होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. आणखी त्या डेप्थमध्ये मी जसं पुढे जाऊ आपण तसं मी तिथे पण येणार आहेत. आणि मग तुम्हालाही अनेक गुरु होते. तर जे संघ सदस्य आहेत, जे ऑर्डर मेंबर्स आहेत, तर त्यांनी पण इतर काही गुरु करावेत का. मी थोडक्यात टीचर्स म्हणतो
गुरु म्हणजे एक विशिष्ट पद्धतीने नाही, पण टीचर्स म्हणूया आपण, तर असे करणं अपेक्षित आहे का, किंवा केलं तर काय, असा पण एक मतप्रवाह होता. आणि त्याच्यामध्ये आणखी पुढं जाऊन भंतेंशी ज्यावेळेस ह्या गोष्टीवर प्रश्न विचारले गेले, त्यावेळेस भंतेंनी त्याबद्दल खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्याचं विश्लेषण केलेलं आहे. भंते म्हणतायत की ज्या वेळेस आपण त्रैलोक्य बौद्ध संघ किंवा फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर ह्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस करतो आहे, आपण सराव करतो की वेगवेगळ्या गोष्टीचा आपण सराव करतो आहे, की ज्याला आपण म्हणतो की त्रिशरण पंचशील, त्रिशरण दसशील, किंवा वेगवेगळे आपण म्हणूया की आर्य अष्टांगिक मार्ग म्हणूया, त्रिविध शिकवण म्हणूया, किंवा जो कोणता 4 आर्य सत्य म्हणूया, जो कोणता मार्ग असेल तो. तर हे ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस काय होतं की आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की आपण एक विशिष्ट पद्धतीने भंतेंनी जी शिकवण दिलेली ते आपण ग्रहण करतो. पण जर आपल्याला असं वाटत असेल की संघामध्ये येऊन देखील मी अनसॅटिस्फॅक्टरी आहे किंवा मी असमाधानी आहे, भंतेंनी जी शिकवण दिलेली आहे त्याच्याशी माझं सूत जुळत नाही आहे किंवा ती मला अपील होत नाही, असं काय वाटतंय का? आणि मग असे लोक तुम्ही असे काय संघामध्ये असे काय तुम्ही पाहिलेलं आहे का की जे लोक भंतेंच्या शिकवणुकीशी एकरूप होत नाहीत, भंतेंशी लॉयल नाही आहे, भंतेशी फेथफुल नाही आहे किंवा भंतेंवर श्रद्धा नाहीत, आणि मग असे लोक आपला एक ग्रुप तयार करतात. मुद्दा म्हणून हा शब्द प्रयोग करतो, ग्रुप तयार करतात. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण हे आपणही अनुभवत आहे, आपणही अनुभवलं आहे सर्वांनी. आणि मग हे विशिष्ट लोक संघामध्ये छोटासा ग्रुप तयार करतात, त्यांना एक वेगळी टीचिंग द्यायला सुरुवात करतात, त्यांना एक वेगळी शिकवण द्यायला सुरुवात करतात. ओके. आणि त्यांनी काहीची वेगळी ऑर्गनायझेशन पण फॉर्म करतात, एक संघटना पण फॉर्म करतात. ओके. आणि मग काय होतं, संघामध्ये एक प्रकारे वेगळेपणे यायला सुरुवात होतो. बरोबर आहे, कारण ते संघ सदस्य आहेत नाममात्र, बरोबर आहे, परंतु ह्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीज अशा स्वरूपाच्या होतात. म्हणजे संघामध्ये एक प्रकारे भेद होणं, त्याला चांगला प्रयोग आपल्याकडं आहे, तो सर्वांना माहिती आहे, संघभेद हा एक शब्दप्रयोग आहे, बरोबर आहे. पण एक प्रकारे तो ग्रुप वेगळा होण्याचा प्रयत्न करतो, आणि हा जो ग्रुप वेगळा होतो तर हा पूर्णपणे प्युअरपणे धम्म असत नाही. जो ग्रुप वेगळा होतो, भंतेंची शिकवण ते आचरणात आणत नाही, त्यावेळेस त्यांचं जो कार्यक्रम चाललेला असतो तो खऱ्या अर्थाने धर्माशी संबंधित नसतो, जरी ते म्हणत असतील तरी. कारण भंतींची टीचिंग सरळ आहे. त्रिशरण सगळ्यात प्रथम, त्याबरोबर दसशील त्याचबरोबर आपण घेतलेले आहेत. तर ही शिकवणीला हा छेद आहे. तर हा एक आपल्याला विचार करण्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके. आणि मग आपण हे पाहतो की भंतेंनी ज्या पद्धतीने आपल्यासमोर धम्म काय आहे हे समजावून सांगितलेलं आहे, बरोबर आहे. भंते अनेक वर्ष आपल्याला धम्म काय आहे समजावून सांगत होते. तर विशिष्ट पद्धतीने भंतेंनी धम्म सांगितला, म्हणजेच तो परिपूर्ण आहे का, किंवा प्रिसाईज आहे का, किंवा सुस्पष्ट होईल असं आहे का, असा एक प्रश्न आहे. किंवा तो पूर्णपणे धम्म पण नाही, असा पण प्रश्न आहे. तर भंते म्हणतात होय. भंते त्याला उत्तर होय म्हणून देतात. कारण भंते म्हणतात की जर धम्माचं आचरण करायचं असेल तर विशिष्ट संघ असणं आवश्यक आहे. विशिष्ट संघ पहा, खूप महत्त्वपूर्ण आहे. विशिष्ट संघ यासाठी आवश्यक आहे की प्रत्येकजण आचरण करेल, मग प्रत्येकजण आचरण करेल. एकच टीचिंग आहे, एकच शिकवण आहे, त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने लोक आचरण करतील आणि वेगवेगळ्या ज्या आपल्याला टीचिंग मिळालेल्या आहेत त्याचा सराव देखील करतील, त्याची प्रॅक्टिस देखील करतील. आणि ज्यावेळेस विशिष्ट पद्धतीने आचरण करतील, वेगवेगळे
बांधव आपले बंधू आणि भगिनी वेगळ्या ठिकाणून एकसाथ प्रॅक्टिस करतील, त्या विशिष्ट तत्त्वाची प्रॅक्टिस करतील, अशांचा मिळून जो समुदाय आहे त्याला संघ म्हटलेला आहे. कारण तो विशिष्ट संघ आहे, त्याच्यामध्ये कोणतीही फारकत नाही आहे. किती सिमिलॅरिटी आहे बघा, की 50 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण पाहतो की 50 वर्षाच्या आसपास भंतेंनी हा संघ स्थापन केलेला आहे, बरोबर आहे. आणि आज पण ज्यावेळेस आपण त्यांची टीचिंग बघतो ती किती मुद्देसूद त्यांनी ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत, की त्याच्यामध्ये कुठेही कोणी ढवळढवळ करायला कुठेही चान्स ठेवलेला नाही भंतेंनी. इतक्या सुस्पष्टपणे मांडलेले आहेत. म्हणजे जी क्लॅरिटी आहे ती क्लॅरिटी इथं आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, की जो संघ आहे तो संघ जी भगवान बुद्धांची जी प्युअर शिकवण आहे त्याचंच ते आचरण करत आहेत. आणि असे आचरण करण्यालाच बनते संघ म्हणतात, त्यालाच ऑर्डर मेंबर्स म्हणतात, त्यालाच FWBO म्हणतात, फ्रेंड्स ऑफ द वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर, त्यालाच बनते संघ असं म्हणतात, किंवा ज्याला आपण इंडियामध्ये त्रैलोक्य बौद्ध संघ म्हणतो आपण. तर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग ह्या शिकवणीमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्रतित्य समुत्पाद आहे, 4 आर्य सत्य आहेत, 12 निधनं आहे, 24 निधनं आहेत, निर्वाण आहे, अनात्मा आहे, शून्यता आहे. जी बुद्धांनी ही शिकवण दिलेली आहे, बुद्धांकडून शिकवण आलेली आहे, बरोबर आहे. आणि तीच शिकवण बनते आपल्याला देत आहेत, बरोबर आहे. आणि आपण इन डेप्थ त्याचा प्रत्येकाने अभ्यास केलेला आहे, वेगवेगळ्या प्रवचनामधून, वेगवेगळ्या शिबिरमधून अभ्यास केलेला आहे, गटचर्चेमधून आपण अभ्यास केलेला आहे. तर ही ह्याची फलश्रुती आहे. आणि म्हणूनसाठी जे वेगवेगळे जे आपले केंद्र आहेत, म्हणजे जगभर जे केंद्र आहेत, त्याच्यामध्ये ही जी शिकवण आहे ती तंतोतंत पाळली जाते. आपल्याकडे पण ती शिकवण पूर्ण तंतोतंत पाळली जाते, बरोबर आहे. ज्यावेळेस आपण सेंटरमध्ये आपण म्हणतो की ह्या विषयाचा अभ्यास घ्यायचा आहे, त्यावेळेस ते ऑर्डर मेंबर्स जे असतील तो बनतेंनी जो अभ्यासक्रम दिलेला आहे अगदी त्याच पद्धतीने आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये आपण इम्प्युरिटी कुठे आणत नाही. म्हणजे जी शिकवण आहे, जी भगवान बुद्धांचा जो धम्म आहे तो जसा तसा आपण सांगण्याचा आपण प्रयत्न करतो. भले आपण आपल्या शब्दांमध्ये सांगत असू, आपल्या अनुभवाला अनुसरून आपण सांगत असू, पण आपण तोच धम्म सांगतो जे भगवान बुद्धांना अभिप्रेत आहे. आपण तोच धम्म आपण शिकवत असतो जो भंतेंना अभिप्रेत आहे. म्हणून प्युरिटी अत्यंत महत्त्वाची आहे. मग आपण पाहतो की स्पिरिच्युअल फ्रेंडशिप, ज्याला आपण म्हणतो की कल्याण मित्रता हा ॲस्पेक्ट संघामध्ये आहे, आपल्या संघामध्ये. इतर जण तो शिकवत नाही बाहेर, तर त्याला खूप एम्फेसिस दिलेले आहे. त्याच्यावर अतिशय भंतेंनी जोर दिलेला आहे की कल्याण मित्रता ही अत्यंत मोलाचं असं कार्य करते आपल्या संघामध्ये. आणि आपण पाहतो आपण ज्यावेळेस आपण ऑर्डर मेंबर्सची दीक्षा घ्यायची असते त्याच्यावर आपण प्रिपरेशन केलेलं असतं की आपले जे कल्याण मित्र म्हणतो आपण, तर कल्याण मित्राच्या आपण जास्तीत जास्त संपर्कामध्ये येतो. कारण कल्याण मित्र आपल्याला तो हात देतो एक प्रकारे आपल्याला पुढे जाण्यासाठी. तो आपल्याला पुश करतो की तो जो आपला इनर्शिया असतो की न करण्याची, किंवा आपल्याला जो आपण ही गोष्टींमध्ये जे आपण मागोमागं जे आपण ओढले गेलेला असतो तो आपल्याला पुश देत असतो, एक प्रकारे तो दृष्टी देत असतो. तो आपल्याला एक प्रकारे आत्मविश्वास देत असतो की तू पुढं चल, तुझ्याबरोबर मी पण आहे. आणि फक्त मीच नाही आहे तर पूर्ण संघ तुझ्याबरोबर आहे, तू एकटाच दीक्षा घेणार नाही आहेस. तर हे जे आहे तर हे आपलं टीमवर्क आहे खऱ्या अर्थाने. तर हे तशा पद्धतीने हा संघ काम करतो आहे. म्हणूनसाठी ह्या संघाची जी कार्य करण्याची पद्धती आहे ही अशा स्वरूपाची आहे आणि ही आपण ॲप्रिशिएट करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस आपण शरण म्हणतो, आपण की शरणगमन म्हणतो, त्यावेळेस हे शरणगमन हे फक्त बौद्धिक लेवलचं असत नाही आहे, तर हे अधिक डीपर लेवलवर असतं शरणगमन. जितकं आपण खोलवर आपण ह्याचा विचार करू, जितकी खोलवर आपण ह्याची प्रॅक्टिस करू, तितकं अधिक आपण प्रगल्भ होत असतो. म्हणूनसाठी शरणगमनाला हे प्रायमरी आपण महत्त्व दिलेलं आहे. आपल्या जीवनाचं पहिलं जे कोणतं केंद्र असेल, केंद्रबिंदू असेल, ते शरणगमन आहे. आणि म्हणूनसाठी ज्यावेळेस आपण शरणगमन करतो त्यावेळेस एक महत्त्वाची गोष्ट होती की आपली जी जागृती असते ती जागृती वाढत असते. आपली जे हायर लेवल ऑफ कॉन्शियसनेस म्हणूया ती वाढत असते. आणि आपण एक मनुष्य म्हणूनसाठी आपण विकास पावत असतो ह्या गोष्टींमुळे. आणि म्हणूनसाठी आपल्या जीवनामध्ये शरणगमनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की शरणगमनाच्या आपल्याला ज्या वेगवेगळ्या पायऱ्या आहेत त्याच्यापैकी पहिलं जे आहे की तात्कालिक शरणगमन, आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण सर्वांनी अभ्यास केलेला आहे सहाय्यक असल्यापासून. आणि मग म्हणतो की आपण की परिणामकारक शरणगमन. मग आज आपण धम्मचारी झालेलो आहोत. ज्यावेळेस आपण
खऱ्या अर्थाने शरणगमन करतो त्यावेळेस आपण इरिव्हर्सिबल होत नाही. परतीचं दोर आपण कापून टाकले असतं जेव्हा आपण धम्मचारी होतो, लक्षात घ्या. म्हणूनसाठी धम्मचारींमध्ये आणि इतरांमध्ये जो फरक आहे तो हा, तुम्ही स्पेशल व्यक्ती आहात ह्या पृथ्वी तलावर. प्रत्येकजण स्पेशल व्यक्ती आहात ह्याची तुम्ही खात्री करून घ्या. कारण तुम्ही आता रिव्हर्सिबल होत नाही. तुमचं परतीचे दोर कापलेले आहेत सर्वांचे, आपल्या सर्वांचे. कारण आपण शरणगमन केलेलं आहे. त्यामुळं ते फक्त वरच्यावर राहणार नाही आहे शरणगमन, ते खोलवर आपल्या अंतरंगांमध्ये उमटलेले आहेत. त्याशी आपण एकनिष्ठ झालेलो आहोत. आणि हे आपल्याला सचेतन मन अचेतन मनमध्ये दोन्हीमध्ये आपण एकरूप झालेलो आहोत. हे शरणगमन म्हणजे आपल्या पूर्ण ज्याला आपण म्हणतो कणाकणामध्ये हे जे त्रिशरण आहे हे आपण रुजवलेलं आहे. त्यामुळं परतीचे दोर कापलेले आहेत हा माझा शब्दप्रयोग आहे. कारण हे तात्कालिक आता होणार नाही आहे शरणगमन. आपण हे समजून उमजून केलेलं आहे आणि इतक्या वर्ष आपण प्रॅक्टिस करतो आहे. त्यामुळे तुम्हाला परत जाण्याचा मार्गच नाही आहे. म्हणूनसाठी त्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. ह्याच्यामध्ये एक धोका आहे. हा धोका आपण सर्वांनी थोडासा अभ्यास करूया. काही धम्मचारी जे हे आपण पण पाहतोय आणि वेस्टर्नमध्ये पण ही गोष्ट आहे, पाश्चिमात्य देशांमध्ये पण आहे की काही धम्मचारी पालन करत नाही आहे. जी आपली बौद्ध परंपरा आहे, बौद्ध शिकवण आहे, भंतेने जे शिकवण दिले त्याचं पालन करत नाही आहे. आणि मग असे जे धम्मचारी आहेत किंवा धम्मचारिणी आहेत वेगवेगळ्या कारणामुळे ते प्रॅक्टिस करत नसतील किंवा आचरण करत नसतील, सराव करत नसतील. आणि मग हे धम्मचारी खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर काय होतं आहे की वरचेवर ह्यांची कनेक्ट असतात संघाशी, वरचेवर एकदम वरचेवर. आणि हा एक डेंजर आहे की ते ऑर्डर मेंबर असत नाहीत, धम्मचारी असत नाही, धम्मचारिणी असत नाही. आणि मग असे धम्मचारी कदाचित क्लास घेतील, वेगवेगळ्या कार्यामध्ये ते स्वतःला वाहून घेतील, पण खऱ्या अर्थाने स्वतः धम्मचारी म्हणूनसाठी जी जाणीव निर्माण झाली पाहिजे ती जाणीव कंटिन्यूस ठेवायला ते कमी पडत आहेत. तर ही जाणीव सतत असणं गरजेचं आहे. त्याचं प्रमुख कारण आहे की त्यांच्यामध्ये पण एक इनर्शी आहे, एक अशी गोष्ट आहे की जी त्यांना पाठीमागे खेचती आणि म्हणूनसाठी ते स्वतःहून ऑर्डर मेंबर म्हणून राहत नाही. तर ह्याच्यावर ऑर्डर मेंबरनी काम करणं गरजेचं आहे. एक धम्मचारी म्हणूनसाठी यावर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. मला असं वाटतं की खूप वेळ झालेला आहे, बऱ्यापैकी मी पॉईंट्स घेतलेले आहेत. याच्यावर आपण ग्रुप डिस्कशन करूया आणि मग पुन्हा गेल्या आठवड्यांसारखंच आपण परत भेटूया. ग्रुप मेंबर्स एक एक पुढे येईल, त्या आपलं जे आपण शिकलो आहोत त्याच्यावर डिस्कस करेल 5-7 मिनटं. आणि मग काय प्रश्नोत्तराचं जर तुमचे प्रश्न असतील तर ते मला विचारा, मी त्याच्यावर ॲन्सर करेन. मागं खेचणाऱ्या एक अनेक गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये मी सांगितलं की आपल्या गुरूंप्रती शंका कुशंका असणं ही देखील महत्त्वाची गोष्ट आहे, जी आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. ओके. किंवा आपल्या प्रॅक्टिसबद्दल आपण अजूनही सुस्पष्टता नसणं किंवा भगवान बुद्धांची जी शिकवण आहे त्याबद्दल सुस्पष्टता नसणं किंवा त्याचबरोबर बुद्ध धम्म आणि संघ ह्याला आपण प्रतिज्ञाबद्ध झालेलो आहोत याबद्दलची जाणीव नसणे किंवा कमी होणं आणि मग आपण फक्त भरकटत जाणं, तर हे असता कामा नये. आणि म्हणूनसाठी हा जो इनर्शी आहे, हा जो आपल्याला पाठीमागं खेचणारा हा जो प्रवाह आहे, तर त्याला आपण त्याला भेदलं पाहिजे. म्हणजे आपण या ग्रॅव्हिटीच्या वर येऊ आणि आपण जे स्किलफुल जे आचरण आहे, कुशलतेचं जे आचरण आहे, जे भगवान बुद्धांची जी शिकवण आहे ते आपण चांगल्या प्रकारे आत्मसात करू आणि आपण आपला विकास होईल एक संघ सदस्य म्हणूनसाठी. तर धन्यवाद. आपण परत पुढच्या सेशनमध्ये आपण पुन्हा एकत्र येणार आहोत. सर्वांना नमो बुद्धाय. जय भीम.